29 सप्टेंबर प्रस्तावित अंडरग्राउंड पार्किंगसाठी तयार करण्यात आलेला खड्डा बुजविण्यात आला असून दीक्षाभूमी परिसराची जागा समतल करण्यात आली आहे। तसेच धम्मदीक्षा सोहळ्यासाठी स्टेजचे कामही पूर्णत्वास येत आहे। परिसरात गवत कापून जागा समतल करण्यात येत असून लाकडी कठडे बांधण्याचे कामही सुरू झाले आहे। धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळ्यासाठी देश विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात। धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी केवळ 12 दिवस शिल्लक आहेत। त्या अनुषंगाने युद्ध पातळीवर कामाला गती देण्यात आली। सामाजिक न्याय विभाग नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वेळेच्या आत जागा समतल केल्याने दीक्षाभूमीचा परिसर आधीसारखाच झाला आहे। आता धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने विविध कामांनाही गती मिळाली आहे। जय भीम नमोबुद्धाय। घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। मेळघाटातील आदिवासी बहुल भागात सरकारने जलजीवन अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 किलोमीटर दूर जावे लागत आहे। हर घर नळ योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवठा केला जातोय, मात्र ही योजना माखळा गावात पोहोचलेली नाही। नागरिकांनाही पाण्याच्या भीषण समस्येसह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। त्यामुळे माखळा गावातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी होत आहे। श्रीलंकेतून आलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातू आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातू कलश दिनांक 10 सप्टेंबर 2024 ला पुणे येथून श्रीलंकेचे पूज्य भदंत सुमन रत्नथेरो आणि भिक्खू संघ तसेच नितीन गजभिये, स्मिता वाकळे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद यवतमाळ मार्गे भ्रमण करीत निघालेली अस्थि कलश महायात्रा भद्रावती येथे आगमन झाली असता आम्रपाली बुद्ध विहार बाजारवाड भद्रावती येथे भिक्खू संघाचे स्वागत करण्यात आले। नमो बुद्धाय। जय भीम। इंडो एशियन विस्ता फाउंडेशनच्या वतीने दिनांक 10 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपासून पुणे शहरातून भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र कलशाची महायात्रा ही सुरू झालेली आहे। ही सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड करत आज अमरावती, दर्यापूर करत आज ही रॅली चंद्रपूर शहरामध्ये आलेली आहे। या रॅलीसोबत कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड या देशातील पूज्य भिक्खू संघासोबत आहे। तसेच श्रीलंकेवरून या अस्थि कलश बुद्धिस्ट सोसायटी ऑफ श्रीलंका या टेम्पलमधून या अस्थि कलश प्राप्त झालेल्या आहे। या अस्थि धातू ज्या आहेत भगवान बुद्धांच्या अस्थि धातू ज्या आहेत त्या आर्कोलॉजी डिपार्टमेंट ऑफ श्रीलंका यांनी त्याला ऑथेंटिक लेटर पत्र आम्हाला दिलेलं आहे। ही यात्रा यापुढे चंद्रपूर शहरातून होत गडचिरोली, भंडारा, गोंदिया करत नागपूर शहरात जाणार आहे आणि ही यात्रा सोबतच मध्य प्रदेश या ठिकाणी जाईल आणि उज्जैन या ठिकाणी या यात्रेचे समापन होईल। दिनांक 26 तारखेपासून विविध देशाचे प्रतिनिधी या यात्रेसोबत असणार आहेत। श्रीलंका से एक महाकारुणिक गौतम बुद्ध का कलश लेके आया। हम लोग पुणे से ये धर्म यात्रा शुरू किया। महाकारुणिक गौतम बुद्ध का हस्ते कलश, परम पूज्य बाबा साहब के हस्ते कलश हम लोग पूना, सतरा, कोल्हापुर, सोलापुर, सांगली ऐसा इत्यादि दर्शन लोगों के लिए दर्शन करवा कर पूजा कर यहाँ हम लोग चंद्रपुर जाते के समय आप लोग ये जगह में हम लोग आया और सभी लोग के लिए ये दर्शन करके मौका मिलेगा। ये उज्जैन तक हम लोग ये दर्शन कराएंगे, पूजा कराएंगे। हमारा कर्तव्य, हमारा लक्ष्य ये बाबा साहब का धर्म प्रचार करने का। ये बाबा साहब का हर युद्ध में धर्म प्रचार करा या धर्म प्रचार किया। हम लोग के जैसा हर युद्ध में ये कार्यक्रम करा है, आगे भी करेंगे। इसलिए सभी लोग के लिए आप लोग की मदद चाहिए। हम लोग हमेशा आप लोग के लिए आशीर्वाद करेंगे। सभी बौद्ध देश श्रीलंका, थाईलैंड, बर्मा, वियतनाम, लाओस, कंबोडिया जैसा बुद्धिस्ट देश में यहाँ आकर धर्म प्रचार करेंगे। सभी लोग वहाँ लोग बोल रहे गौतम बुद्ध का दर्शन ये भारत में पैदा हुआ, वो बाबा साहब की वजह से यहाँ पुनर्जन्म हुआ। वो धर्म फिर भी प्रभाव करने के लिए हम लोग कोशिश करेंगे, इसीलिए धर्म प्रचार करेंगे। आज इसीलिए मौका मिला ये गौतम बुद्ध का हस्ती कलश और बाबा साहब के हस्ती कलश दर्शन करने के लिए। इसी कारण में
उसी ऊपर हम लोग ये धर्म प्रचार करेंगे, सभी लोग के लिए निवेदन करेंगे, अभिवादन करेंगे। सबको ये खबर मिला तो सब लोग के लिए हम लोग धन्यवाद देता हूँ, सबको आशीर्वाद देता हूँ। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन। आज भद्रावती पावनलेणी इतकी छान झालेली आहे की कारण की श्रीलंकेवरून भंतेजी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांचे अस्थिकलशांचे आगमन झाले आणि आम्रपाली बुद्ध विहारामध्ये त्यांचे आगमन झाल्याबद्दल आम्हाला सर्वांना इतकं आनंद झाला, कारण की जेणेकरून की आजचं वातावरण भद्रावती शहरामध्ये मंगलमय असं झालेलं आहे आणि या मंगलमय वातावरणामध्ये आम्हाला भगवंताचे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे हुबेहूब दर्शन झाल्यासारखे वाटले आणि या सर्वांना उपासक तथा उपासिकांना माझं जय भीम। आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने सांगते आहे की भिक्षू संघाचं आगमन झालेलं आहे आणि त्याही पक्षी अस्थि कलश घेऊन आमच्या विहारामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही दर्शन घेऊन खूप तृप्त झालेलो आहोत आणि आमच्या सर्व महिला मंडळांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे। त्यामुळे भिक्षू संघाचे खूप खूप आमच्या आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने आभार आणि त्यांना वंदन। या भद्रावती नगरीमध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे तथागत सम्यक संबुद्ध या दोन महाव्यक्तींच्या अस्थी आपल्या या नगरीमध्ये आल्या आणि खरंच आपल्या या भद्रावती नगरीचं खूप मोठं पुण्य आहे की म्हणजे आपल्या या नगरीमध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी येतात, बाबासाहेबांच्या अस्थी येतात आणि मेन म्हणजे आम्हाला त्याचं दर्शन करायला मिळतं, कारण की हे फार दुर्लभ आहे। भगवंताच्या अस्थींचं दर्शन मिळणंसुद्धा फार दुर्लभ आहे आणि आज या नगरीमध्ये या अस्थी आल्या आणि त्यातही त्या आमच्या एरियामध्ये आल्या, तर हे आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि आम्हाला त्याचा दर्शन मिळालं हे आमचा खूप मोठा लाभ आहे। आणि असेच आपल्या या नगरीमध्ये या भगवान बुद्धाच्या अस्थी येत राहू आणि इथल्या या श्रद्धावान उपासक उपासिकांना त्याचं दर्शन मिळून त्याचा लाभ। श्रीलंकेतून आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाची महायात्रा या नगरीमध्ये पोहोचली। ही महायात्रा 10 सप्टेंबर 2024ला पुणे येथून सुरू झालेली आहे। या महायात्रेच्या सोबत चार देशातील भिक्षू आहेत आणि या महायात्रेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी धम्मक्रांतीचा प्रचार करत ही संपूर्ण महायात्रा जी आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा दोन्ही राज्यांमध्ये ही भ्रमण करणार आहे। आज या ठिकाणी या महायात्रेचं स्वागत आम्ही या ठिकाणी आम्रपाली बुद्ध विहार बाजारवाड या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी भद्रावती येथील शेकडोच्या संख्येने उपासक उपासिका सामील झाल्यात। मी त्या सर्व उपासक उपासिकांचा आभार मानतो। तसेच या महारॅलीचे आयोजक नितीन गजबे यांचासुद्धा मी आभार मानतो। ही महायात्रा ह्या अस्थिकलश बुद्धाच्या अस्थिकलश भद्रावती येथे पोहोचणे हे भद्रावती येथील आम्हा सर्वांच्यासाठी पुण्याचं काम आहे, आमच्यासाठी अत्यंत पुण्यलाभाचं काम आहे आणि त्या पद्धतीनेच पुढेही या महायात्रेचा अशाच पद्धतीने लोकांनी लाभ घ्यावा याची फलटण तालुक्यामध्ये बेरोजगारावरती मात करण्यासाठी बुवासाहेब हुबरे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये 45 कंपन्यांनी भाग घेतला होता। त्यामध्ये तुरंत इंटरव्ह्यू आणि जॉईनिंग लेटरही देण्यात आले। स्वतःला नोकरीनिमित्त पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं। ही जी माझ्या मनामध्ये जी खंत होती ती खंत खरं तर खूप सारखी बेचैन करायची। तरुणांना या ठिकाणी रोजगार कसा मिळेल, कारण ज्यावेळी नोकरीसाठी मी पुण्यात गेलो खूप वन फिरलो होतो, खूप चालत फिरलो होतो आणि नोकरीसाठी ज्यावेळी आम्ही फिरत असताना खूप आम्हाला अडचण निर्माण झाली होती, सहजासहजी नोकरी मिळत नव्हती। ती संधी आम्ही फलटण तालुक्यातील तरुणांसाठी घेण्याचं आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीने लक्षात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी तो कार्यक्रम घेतला। म्हणजे जे तुमच्या आयुष्यात तुम्ही भोगलं ते इतर मुलांना वाट्याला येऊ नये या संदर्भातून तुम्ही हे कार्यक्रम आयोजित केला। बरोबर सर, आपलं नाव काय?
माझं नाव गणेश शिंदे, परंतु जादूगर ग्रेट गोगा या नावाने प्रसिद्ध जादूचित्र करत असतो. कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम किंवा ना का आयोजन केल्यानंतर कसं वाटलं? हे जे आयोजन केलं सरांनी उमरे साहेबांनी खूप छान आयोजन केलेलं आहे. इथले जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध त्यांच्या माध्यमातून त्यांनी करून दिलेली आहे. भरपूर अशा 40-45 कंपन्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या आणि त्यांनी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे उमरे साहेबांनी तरुणांना. सर आपलं नाव? विकास नाळे. काय वाटतं तुम्हाला निश्चितपणे आजचा जो रोजगार मेळावा या ठिकाणी फलटण तालुक्यातील बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार की ज्यांचं शिक्षण पूर्ण आहे, इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे, ITI पूर्ण झालेलं आहे, कुणाचं फार्मसीमध्ये D फार्मसी कंप्लीट झाले, B फार्मसी कंप्लीट झाले, विविध प्रकारचे कोर्स पूर्ण करून आमच्यातले तालुक्यातील रोजगार तयार आहेत, पण त्यांना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होत नाही. ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं बुवासाहेब भुमरे साहेबांनी या तालुक्यामध्ये केलं. त्यांचं या ठिकाणी या मेळाव्याला आम्ही शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत, पण या माध्यमातून निश्चितपणेच या ठिकाणी मला वाटतं आजच्या या मेळाव्यामध्ये डायरेक्ट नियुक्तीपत्र देण्यात येते. म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या कंपनीमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांना डायरेक्ट ऑफर लेटर दिलं जाते. ही निश्चितच आनंदाची अशी बाब आहे, जेणेकरून आपली मुलं पुणे मुंबई या ठिकाणी वनवट भटकत असतात जॉबसाठी, नोकरी मिळण्यासाठी. त्या सर्व कंपन्यांचं मला वाटते 40-50 कंपन्या ह्या एका छताखाली एका जागेवरती आणून त्या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून या तालुक्यातील भूमिपुत्रांना खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम या ठिकाणी साहेबांनी केलं. माझं नाव संभाजीराव जगताप. प्रॉपर फलटणमध्ये? मी प्रॉपर फलटणचा आहे. फलटणच्या बाजूला गाव आहे पिरेजवाडी. बरं. या अगोदर जे कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी असा कार्यक्रम कधी राबवलेला बघितला होता का? तर माझं वय 64 आहे. या 64 वर्षाच्या कारकिर्दीने आजपर्यंत कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही कार्यकर्त्याने कुणी असा कार्यक्रम घेतलेला बघितलेला नाही. त्यातून मला असं म्हणायचं की हा फलटण तालुका हा खूप नावाजलेला तालुका आहे. फलटण म्हणलं की लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. या ठिकाणी राजे महाराजे सर्व आहेत आणि लोकांना असं लांबून असं वाटतं की साला ह्या राजांचं गाव आहे, राजांच्या गावात आपण जायचं कसं. पण ज्या टायमाला आपण त्या वाळवंटामधून चालत असतो त्या टायमाला आपल्याला कळतं, चालायला गेल्यानंतर कळतं किंवा तिथं दगडी किती आहेत, काठी किती आहेत, माती किती आहे हे त्यावेळी कळतं. राजे हे बाहेरून आपल्याकडं राजाचं गाव आहे, परंतु या ठिकाणी लाखो मुलं बेरोजगार असलेल्या कारणाने बुवासाहेब भुमरेने आम्हाला गेले 6-7 महिन्यापासून सांगितलं होतं की आपल्याला छोटासा कार्यक्रम व्हायचा आहे, आपल्याला छोटासा कार्यक्रम व्हायचा आहे. पण काय तांत्रिक कारणामुळं आम्ही तो थांबवलेला होता. आजच्या तारखेला आमच्याकडे या बुवासाहेब भुमरेच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून एक 50 ते 60 कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या कंपनीत आम्ही ज्याप्रमाणे त्यांचं शिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना नोकरीची संधी देणार आहे. आणि ती आज या उद्या हे फेरे मारायला लावणारे आम्ही नाही, आम्ही तळागाळातले कार्यकर्ते आहे. त्यांना आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देणार. दिल्यानंतर त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील ही आम्हाला अपेक्षा आहे. एवढं सांगून मी तेच थांबतो. जय हिंद, जय भारत. म्हणजे बुवासाहेब भुमरेंनी जे कार्य केलं हे कौतुकपद आहे असं मला वाटतं. नुसतं कौतुकपद नाही तर त्याला काय म्हणजे शिल्लकच नाही त्यांना बोलण्यासाठी आमच्याकडे. एवढं मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि हे कार्य त्यांनी आयुष्यभर चालावं अशी आमच्या शिवसैनिकाच्या वतीनं आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन मी तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो कार्यक्रम आहे अशा पद्धतीने पार पडलेला आहे त्याबद्दल आमच्या लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून उमरे साहेब तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. बारामती संजय कांबळे, लॉर्ड बुद्ध TV, बारामती. कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहारामध्ये प्रत्येक रविवारी पंचशील त्रिशरण पठण केले जाते. तसेच वर्षभरात महापुरुषांच्या व्याख्यानाचे आयोजनही केले जाते. गेली अनेक वर्ष हे निरंतर कार्यक्रम सुरू आहेत. यामुळे करवीर तालुक्यामधील एक धम्माचं केंद्र भविष्यात घडणार असल्याचे अनेकांनी सांगितले. तळमळती राणीवनी भावंड माझी सारी, मागती उष्टावळी फिरून दारोदारी, बलुतदार चाकरदार गावाची काम करी, घामान कष्टान करीत मोल मजुरी. हा तळमळती राणीवनी भावंड माझी सारी, त्यानं जमुनी अन पडवूनी, त्यानं जमुनी अन पडवूनी,
माणूस घडविला किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यानं समाज सुधारला. मैत्रीपूर्वक जय भीम. माझे नाव विश्वप्रभा विजयकुमार नागदिवे. मी आता 7वीत शिकते. आम्ही दर रविवारी बुद्ध वंदनेला येतो. आम्हाला आता म्हणजे प्रत्येक रविवारी येऊन त्रिसरण पंचशील हे पाठ झालं आहे आणि आम्ही म्हणजे प्रत्येक महामानवांच्या जयंतीला आम्ही भाषण गाणे वगैरे घेतो. त्यामुळे या धम्मवर्गाला यायला मला खूप छान वाटतं आणि आमच्यावर बुद्धांचे चांगले संस्कार पडत आहेत. सरनोदवाडी धम्मसंघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संविधान दिन साजरा केला. त्यानंतर प्रश्नमंजुषा इथं घेतली जाते. गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान या ठिकाणी शिकवलं जातं. तसेच फुले शाहू आंबेडकर या ठिकाणी शिकवले जातात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या ठिकाणी शिकवलं जातंच. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे. या ठिकाणी सर्व लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दर रविवारी वर्गाला उपस्थित असतात. या ठिकाणी आम्ही नुकतंच आता जाहीर झालेलं भारतीय संविधानाची 15 भाषेत जे प्रास्ताविक आहे त्या प्रास्ताविकेचा सरावसुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला जातो. आणि इथून पुढे तसंच या ठिकाणी आम्ही महापुरुषांचे विचार आपल्या सर्वांच्या मनामनात पेरण्याचं काम या ठिकाणी सरनोदवाडी बौद्ध धम्म संघाच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल. जय भीम. लॉर्ड बुद्धा TV चॅनल या चॅनलचं मी प्रथम या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. सरनोदवाडी धम्मसंघ, सरनोदवाडी तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या विहारामध्ये गेले 4-5 वर्ष या विहारामध्ये दर रविवारी धम्मवंदना या ठिकाणी घेतली जाते. आणि त्याचप्रमाणे वर्षावर्षाच्या कालखंडामध्ये दर रविवारी या ठिकाणी व्याख्यान तज्ज्ञ अशा प्रकारचे बौद्ध धम्माचा ज्यांना चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे, ज्यांनी त्यामध्ये सखोल अशा प्रकारचं ज्ञान घेतलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, अशा तज्ज्ञ लोकांच्याकडून या ठिकाणी व्याख्यान घेतलं जातं, व्याख्यान ठेवलं जातं. त्या व्याख्यानाचा लाभ या धम्मसंघ संघाचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत असतो. एवढंच नव्हे, या संघाचं वैशिष्ट्य असं की आम्ही या विहारामध्ये अगदी लहान मुले म्हणजेच 1लीपासून ते 12वीपर्यंत अशा सर्व मुलांना या ठिकाणी बोलवतो. दर रविवारी ती मुलं येतात. सर्व मुलांना या ठिकाणी पंचशील त्रिसरण वगैरे पाठ आहे, धम्मगाथा पाठ आहेत. एवढंच नव्हे तर या सर्व मुलांच्यावर आम्ही बौद्ध धम्माचे संस्कार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून ही मुलं भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची घडावीत, त्यांच्यावर संस्कार चांगल्या प्रकारचे व्हावेत हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी या मुलांना चांगल्या प्रकारचं धम्मसंस्कार वर्ग या ठिकाणी चालू केलेले आहेत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंग का कावा पुतिह लेक और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल। बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर। क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान। एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए, पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं। देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए। राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218। रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर। ईमेल ratnaholiday10@gmail.com। अजित पवार गट समर्थक आमदाराने कार्यक्रमातून खडसावत बाहेरचा रस्ता दाखवलाय। अमरावतीच्या मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांची महिलांशी बाचाबाची करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजना गाजावाजा करून राबवली जात असतानाच आमदार देवेंद्र भुयारांच्या या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जातोय। भुयारांच्या या कृतीवर महिलांनी आक्षेप घेत या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदवलाय। वरुड तालुक्यामधील शहापूर इथे आमदारांनी सभा लावली होती आणि तिथे असंख्य बाया जमलेल्या होत्या। तिथे काही बायांनी प्रश्न केला की त्यांच्या समस्या घेऊन तिथे गेल्या। त्यावेळेस आमदारांनी सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाच्या नसल्यामुळे मी कोणत्याच तुमच्या समस्या सॉल्व करू शकत नाही आणि तिथून त्यांना निघून जाण्यास भाग पाडले। हा विषय खूप गंभीर आहे, कारण आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि हा आमदार म्हणते की ही लाडकी बहीण योजना मीच आणली आणि हा महिलांसोबत असा व्यवहार करत आहे की त्यांना तिथून सभेमधून हाकलत आहे। हा खूप गंभीर विषय असल्यामुळे मी आमदार यांचा निषेध करते। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमधून धक्का मिळण्याचे चिन्ह आहेत। चिंचवडमधून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। भोईर यांचा लढण्याचा निर्धार पक्का आहे। पत्रकार परिषदेतून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली। 2 ऑक्टोबरला निर्धार मेळावा घेणार असून हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठिंब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय। मोरया गोसावींची भक्ती हाच माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हे माझं ध्येय असल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। तोच कार्यकर्ता शहराच्या पुढचे 100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची क्षमता प्राप्त करतो। अर्थात विद्यार्थी दशेमध्ये असताना कोणत्या संस्कारामध्ये तुम्ही वाढलेला असता, संस्कार देणारे नेते कोणते असतात, नेत्यांचा आवाका किती मोठा आहे ह्यावरून त्या कार्यकर्त्याची जडणघडण होत असते। मी भाग्यवान आहे, मी काय डायरेक्ट आर्थिक जोरावर नगरसेवक किंवा कुटुंबाच्या जोरावर नगरसेवक झालेला कार्यकर्ता नाही आहे। इयत्ता 8वीत उपपंतप्रधान शाळेचा, 9वीत पंतप्रधान, FYला असताना युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे युवार, नंतर NSYचा अध्यक्ष, अवघ्या 22व्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 1992 साली नगरसेवक, नंतर 96 साली युवक काँग्रेसचा अध्यक्ष, 97 साली माझा वॉर्ड बदलल्यानं मला थोडं अपयश आलं, 2002 साली परत अनेक नगरसेवकांना पराभूत करून नगरसेवक झालो, 99 साली काँग्रेस फुटली,
त्यावेळेस मूळ काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलो. अवघे 3 जण रामकृष्णजी मोरे, हनुमंत गावडे आणि मी असे 3 जण फिरत होतो शहरात. त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस परत हातात घेतली. नंतर काँग्रेसचे काही गट फुटला. 2002 साली नगरसेवक झाल्यानंतर सातत्याने 2007, 2012 लागोपाठ काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रचंड विरोध असताना वेगळ्या वेगळ्या वॉर्डातून निवडून आलेलो आहे. हा सगळा प्रवास करत असताना कुठंतरी वाटायचं की काही कार्यकर्त्यांचा, काही नेते मंडळींचा या शहरामध्ये, मी एकमेव कार्यकर्ता या शहरामध्ये आजच्या घडीला बैलगाडी प्रवासापासून तर आत्ताच्या आधुनिक गाडीपर्यंत प्रवास करून राजकारण बघणारा, करणारा, संघटनेचा माझ्या इतका कालखंड, इतका मोठा प्रवास आजपर्यंत कोणत्याही या परिसरातील माझ्या बरोबरीच्या नेत्याचा झालेला नाही आहे. ते एकतर डायरेक्ट नगरसेवक झालेले आहे, महापौर झालेले आहेत, परंतु माझा प्रवास हा जो विद्यार्थी दशेपासून सुरू झालेला. अण्णासाहेब मगरांना बघण्याचं भाग्य नाही भेटलं, पण अण्णासाहेब मगरांची कारकीर्द, अण्णासाहेब मगरांच्या कामाचा आवाका, खरं तर या शहराचं श्रेय अनेक जण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने घेतात, परंतु या शहराचं खरं दैवत्व प्राप्त केलं ते अण्णासाहेब मगर यांनी. डॉक्टर श्री घारे असतील, ही सर्व मंडळी होती म्हणून ह्या शहराचा चेहरा मोहरा बदललेला आणि यशवंतराव चव्हाणांची पुण्य आहे. त्यामुळं कुणी काही असं दांडोरा पिटायचं कारण नाही आहे. औद्योगिक नगरी, कामगार नगरी केली ही अण्णासाहेब मगरांनी. श्रीमंती प्राप्त करून दिली, आर्थिक सुबत्ता या ठिकाणी निर्माण करण्यात आली. आमचे ग्रामस्थ मंडळींना जी आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली ही कामगार नगरी झाल्यानंतर या सगळ्या घटनेतून त्यांची ही उन्नती झालेली आहे. त्यामुळं मी एवढा लांब लचक मोठा प्रवास करत असताना काही स्वप्न पाहिली होती. माणूस राजकारणात आल्यानंतर स्वप्न पाहतच असतो. 92 साली असं वाटलं की स्टँडिंग कमिटी मिळावी. आता स्टँडिंग कमिटी का मिळावी हे तुम्हाला माहिती. माझंही भलं झालं असतं असं मला वाटलं त्यावेळेस, पण काही भलं केलं गेलं नाही. नंतर महापौर व्हायची इच्छा होती, महापौरही करण्यात आलं नाही. म्हणून नाही तर नाही, उपमहापौर तरी द्या, तेही नाही. साध्या कमिटीचा अध्यक्ष द्या, तेही नाही. असं तरी असं थांबत 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 आज मिळेल, उद्या मिळेल. आणि परमेश्वराच्या कृपेनं 2009 साली प्रचंड केवळ आणि केवळ निष्ठेच्या जोरावर राहुल गांधींजींनी मला तिकीट काँग्रेस आहे पक्षाचं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील मदत केली. त्याच वेळेस खंडाळ्या घाटामध्ये महाजन लक्ष्मण जगतापांचं, माझ्या पक्षाचं मोराई वसई नाव असल्याकारणाने मी खोटंच बोलू शकत नाही, नाही तर गणपती सोन फिरवेल. त्यामुळं आमचं ठरलं की ज्याला तिकीट मिळेल त्याचा प्रचार प्रमुख राहायचं. त्यावेळेस माझी पत्नी ही अखेरचे क्षण मोजत होती, तिची इच्छा होती. तो माझा घरचा भाग होता, त्याचा काही इमोशनल किंवा त्यांच्या आजाराचं भांडवल करणारा इतका वेगळ्या घाणेरड्या पद्धतीचा मी कार्यकर्ता नव्हतो. त्यामुळे त्याची वाच्यता पुढे केली नाही. लक्ष्मण जगतापांना देखील बोललो नाही. लक्ष्मण जगतापने मला सांगितलं की दिवंगत नेते आमचे बंधू लक्ष्मण भाऊ जगताप यांनी सांगितलं की काय हरकत नाही, मी तर विधान परिषदेवर आहेच आहे, तू आमदार झाला तर प्रचार प्रमुख मी राहील. ओके म्हणलं. दिल्लीला गेलो, उमेदवारी मिळाली. काय घडलं तुम्हाला बऱ्याच जणांना ठाऊक आहे, बऱ्याच जणांना ठाऊक नाही. त्यामुळे मी निवडणुकीत पडलेलो नाही आहे, मला निवडणुकीत पाडलेलं आहे. आणि ती माझी पहिलीच निवडणूक होती विधानसभेची. त्यामुळं नंतरच्या कालखंडामध्ये माझ्या लक्षात आलं की माझे हितशत्रू खूप मोठे, आर्थिकदृष्ट्या प्रचंड संपन्नता आहे त्यांच्यामध्ये. खूप कष्ट केले, माझ्यापेक्षा 100 पटीने महानगरपालिकेत कष्ट केल्यामुळं त्यांची आर्थिक सुबत्ता दुपटीनं झाली, तिपटीनं, आता 100 पटीनं. कारण का ते महानगरपालिका म्हणजे आपलं सुरतच आहे ना महाराष्ट्राची. त्यामुळं मी थांबलो. मी थांबल्यानंतर जे घडायचं ते घडलं. पण आता कौटुंबिक माझ्यावर आघात झाले, कौटुंबिक खूप त्रास सहन करावं लागले. तर या सगळ्या पार्श्वभूमीतून मला एक शहरासाठी महानगरपालिकेच्या पदाच्या माध्यमातून जरी काही नाही करता आलं, माझ्या परिसराचा विकास करता आला, केला, दाखवला, पण त्याही पलीकडे जाऊन या शहराला सांस्कृतिक नगरी जे पुणे शेजारी होतं ते मी त्यासाठी यशस्वी ठरलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रसिद्ध तबलावादक व समता सैनिक दलाचे कॅप्टन यशवंतराव चित्ते यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 70व्या वर्षी दुःखद निधन झाले. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनेच्या वतीने तसेच अनेक आंबेडकरी कलावंतांच्या साक्षीने आज त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पित करण्यात आले। यशवंतराव चित्ते यांनी नामांतराच्या 1977-78च्या काळात सिद्धार्थ गायन पार्टीची स्थापना करून अनेक गायकांना सोबत घेऊन खेड्यापाड्यात आंबेडकरी विचार रुजविण्याचे कार्य केले आहे। तसेच त्यांनी समता सैनिक दलात कॅप्टन या पदावर कार्यरत राहून शेवटपर्यंत एकनिष्ठेने कार्य केले होते। त्यांच्या निधनामुळे एक सच्चा आंबेडकरी अनुयायी गेल्याने दुःख व्यक्त केले जात आहे। महासभेचे समता सैनिक दलाचे मेजर यशवंतराव चित्ते यांचं काल वर्धापकाळानं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या आज अंत्यसंस्कार झालेले आहे। यशवंतराव चित्ते हे जे आहेत हे आंबेडकर परिवाराशी निष्ठेने राहणारे कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे एकनिष्ठ कार्यकर्ते। जेव्हा जेव्हा त्यांना काही समता सैनिकाच्या कार्यक्रमासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी हाक दिले त्यावेळेस ते आवर्जून पहिल्यापर्यंत उपस्थित राहायचे आणि कार्यक्रमाच्या शेवटीला सुरुवातीला ते आणि शेवटपर्यंत तेच राहायचे। अतिशय निष्ठावान कार्यकर्ता हा आमच्या समता दलाचे चित्ते साहेब होते आणि त्यांच्यामुळं आमची भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या वतीनं जे काही शिबिर वाढले जातात त्या शिबिरामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेणारे हे चित्ते सर होते आणि त्याच्यामुळं आमची कधी न भरून निघालेली पोकळी निर्माण झालेली आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाहतो। नमो बुद्धा जय भीम। भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी आमचे सैनिक आदरणीय यशवंत चित्ते यांच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालेले आहोत। समता सैनिक दल नांदेडच्या वतीने उत्तर दक्षिण या नांदेडच्या वतीने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे, आम्ही सलामी त्यांना दिलेली आहे। हा या दुःखामध्ये पूर्व समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। त्यांना विनम्र असं अभिवादन या ठिकाणी केलेले आहे, सलामी दिलेली आहे। यशवंत चित्ते यांचे दुःखद निधन झालेले आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये लढण्याची वृत्ती आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी ज्या समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे त्या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे ते सच्चे सैनिक होते। एका सैनिकापासून कॅप्टनपर्यंत प्रवास त्यांनी केलेला आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमधला सगळ्यात मोठं म्हणजे जे एक संगीताचा एक वारसा आहे, शाहिरी जलसाचा वारसा आहे, त्याच्यामध्ये तबलावादक म्हणून ते उत्तम कलाकार राहिलेले आहेत। त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारधारेला मजबूत करण्यासाठी आपले श्रम घेतलेला आहे। त्यांनी इथपर्यंत ओढून आणलेला वारसा पुढे घेऊन जाणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मी त्यांना आपल्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। जय भीम। आज यशवंतरावजी चित्ते काका यांचा दुःख निधन झालेला आहे। त्यांच्यासारख्या एखाद्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना जावं ही आमच्यासारख्या नवीन समता संघाच्या कार्यकर्त्यांना फार मोठी एक झळ पोचलेली आहे। म्हणून त्यांच्या ह्या कार्याला त्यांचा उजाळा भेटो म्हणून आम्ही हे सतत कार्य आम्ही चालू ठेवतो। परंतु आज ते गेल्यामुळं भारतीय बौद्ध महासभेला खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ती पोकळी पूर्ण होणे अशक्यच आहे। आज यशवंतराव चित्ते जे आहेत ते एखाद्या 16 वर्षाच्या पोरासारखं धडधाड्याने काम करत होते आणि त्यांच्या कार्याला फारच म्हणजे किंमत होती। ते गीताच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून हे लोकांना प्रबोधन देत होते आणि त्यांच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत। आज भारतीय बौद्ध महासभेच्या जे राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या वतीनं त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। त्यांना कळाल्यानंतर त्यांना पण फार दुःख झालेलं आहे आणि आमच्या सर्व सैनिकांना सुद्धा खूप दुःख झालेलं आहे। त्यांच्या जाण्याने आम्हाला फार मोठा आघात झालेला आहे। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे।
मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, आईसीयू तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर। छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में। 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध, वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध, 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा, महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध। निरोगी रहे, स्वस्थ रहे। श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें। माजलगाव तालुक्याचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी काल त्यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन माजलगाव तालुका संदर्भात केलेल्या विकास कामाची माहिती दिली व 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद रॅली होणार आहे, त्यासाठीही त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी व महिलांनी उपस्थित राहण्याची विनंती केली। विशेषतः जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे किंवा जे आत्ताचे आमदार रनिंग करंट आमदार आहेत अशाच्या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हा दौरा जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे आणि मला वाटतं की येत्या 1 तारखेला या जनसंवाद यात्रेचा समारोप हा सकाळी माजलगावची सभा आणि संध्याकाळी परळीची सभा घेऊन समारोप होणार आहे। महाराष्ट्र सरकारने ज्या मागच्या 1 वर्षभरामध्ये जनसामान्याला जीवनामध्ये राहत मिळावी, त्यांच्या संसाराला हातभार लावावा या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दौरा आहे। मी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय असेल किंवा युवकांना म्हणजे रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची योजना असेल, अशा अनेक क्रांतिकारी योजना सरकारनं हाती घेतलेल्या आहेत। शेतकऱ्याला वीज बिल माफी दिलेली आहे, मागची थकबाकी माफ करण्याचं काम शासनाने केलेलं आहे। मागील त्याला सोलर पंप ही सुद्धा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठी योजना आहे आणि अशा पद्धतीनं शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, युवती असतील किंवा युवक असतील, या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून शासनानं भरीव असा निधी या योजनेसाठी दिलेला आहे। प्रत्येक घरामध्ये 3 मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या सर्व योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। त्याच्या जीवनामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या अडचणी असतात संसाराच्या त्या मिटण्यास मदत होणार आहे आणि या बाबीचा अर्थमंत्री या नात्यानं ही या सर्व योजना लोकांना समजून सांगाव्यात या दृष्टिकोनातून उद्याचा 1 तारखेचा दौरा आहे। मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जी काही विकासाची कामं केलेली आहेत त्या कामाच्या संदर्भात या मेळाव्यामध्ये एका फिल्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही कामं जावीत आणि प्रचाराच्या दरम्यानही या फिल्मच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना
आपल्या मतदारसंघामध्ये काय विकासाची कामं झालेली आहेत याचा माहिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे हा दौरा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आणि भविष्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे. 29 सप्टेंबर 2006 रोजी संपूर्ण देशाला काळीमा फासणारी घटना खैरलांजी येथील भोतमांगे या दलित परिवारावर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेला 18 वर्ष पूर्ण झाली असून त्या परिवाराला आजही न्याय मिळालेला नाही. वंचित बहुजन आघाडीतर्फे भोतमांगे परिवारातील कुटुंबियाला त्यांच्या स्मारक व घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली दिली व त्यांच्या राहत्या घरी अशोक चक्र व भोतमांगे परिवारातील कुटुंबियांचे स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष रवी शेंडे यांनी केली. खैरलांजी मानवतेला काळीमा फासणारी घटना ह्याच खैरलांजी गावामध्ये घडली आणि त्याला 18 वर्षे झाले, तरी पण आजपर्यंत या पीडित भोतमांगे कुटुंबांना न्याय मिळाला नाही. हायकोर्ट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, इथेही न्याय मिळाला नाही आणि शासनाने सुद्धा या पीडित परिवारासोबत न्याय केला नाही. आज 18 वर्ष झाले त्यांचं जे पडकं घर आहे, जिथे कोणीच राहत आहे, जमीन दोस्त होत आहे, त्याच्यावर स्मारक निर्माण करावं, अशोक चक्र निर्माण करावं अशी आमची वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलतर्फे आमची मागणी आहे. तरी पण ते पूर्ण होत नाही आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही मुंबईला, नागपूरला आणि भंडाऱ्याला याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. आणि ते स्मारक झालं पूर्ण तर असं वाटेल कधी वंचित बहुजन आघाडीचे जे आमचे कार्यकर्ता आहेत यांच्या लढ्याला यश आलं असं वाटेल आणि भोतमांगे कुटुंबाला थोडासा तरी न्याय मिळाला असं वाटेल. म्हणून इथे लवकरात लवकर यांनी स्मारक निर्माण करावं अशी आमची मागणी आहे. अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या 20 एकर जागेचे कागदपत्र आमच्याकडे असल्याचे विधान आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केले होते. याकरिता नागपुरातील आंबेडकरी जनतेने अंबाझरी येथे 272 दिवस आंदोलन केले व कंत्राटदारांचे कंत्राट रद्द केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक भवनच्या पुनर्बांधणीकरिता 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, परंतु अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही. लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्यात यावी. विकास ठाकरे यांनी 20 एकर जमिनीचे कागदपत्र द्यावे या मागणीकरिता यश गौरखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. सर्वांना माहिती आहे की आंबेडकरी समाज हे 272 दिवस आंबेडकर स्मारकच्या 20 एकर जागेसाठी अंबाझरीमध्ये आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये किशोर गजबीची जी आमची समिती होती त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आमच्याकडे 20 एकराचे डॉक्युमेंट्स आहे आणि आपण इथे आंदोलन करावं. आणि त्याचसोबत जे संविधानिक पदावर बसलेले आहेत पश्चिमचे आमदार माननीय विकास ठाकरे यांनीसुद्धा आम्हाला हे सांगितलेलं होतं की तुम्ही 20 एकरसाठी तुम्ही आंदोलन करा. आणि त्यांनी हे प्रश्न त्यांचा विधान भवनच्या 2020च्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हे उचललेलं होतं. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे आम्ही तिकडे आंदोलन केलं 272 दिवस आणि आमच्यासोबत घोळ झाला. आम्हाला कोणीही कागदपत्र दिलेले नाही आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर आम्ही परत हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आमची मागणी होती आमदार विकास ठाकरेला की त्यांनी 20 एकराचे डॉक्युमेंट्स आम्हाला द्यायला पाहिजे. जर त्यांनी आम्हाला दिलेले नाही, त्यांना आम्ही सांगितलेलं होतं की 30 तारखेला म्हणजे आज त्यांनी जर एकही पुरावा कलेक्टरला दिला तर आम्हाला 20 एकर जागा मिळणार. आणि ज्या कोणी ते देवेंद्र फडणवीस असो, त्यांचा कॅबिनेट असो किंवा ते नगरसेवक असो, त्यांनी जर आमची जागा घेतलेली असेल तर त्यांच्यावर एट्रॉसिटी कायदा आणि जमीन हे खूप मोठा घोटाळा आहे, ते लोक आतमध्ये जातील. परंतु त्यांनीसुद्धा डॉक्युमेंट दिलेले नाही. तर आम्हाला हे कळत आहे काँग्रेस आणि भाजपाची जे साठगाठ आहे, काँग्रेस आणि भाजपा जे मिळून जे काम करतात आणि आंबेडकरी समाजाला ॲज अ वोट बँक यूज करतात ते आजपासून बंद होणार आहे. आणि आम्ही विकास ठाकरेचा यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण की हे आमचे नेता होते आणि एवढी अपेक्षा होती त्यांच्यासोबत की ते जर 20 एकराचे एकही डॉक्युमेंट आणून देतील तर ते आम्हाला ते चांगलं वाटणार.
आणि जेव्हा मी विकास ठाकरे म्हणतो, कारण की त्यांचं हे एक व्हिडिओ आहे, त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांनी हे क्लिअरली बोललेलं होतं की त्या 44 एकर जागेमध्ये 20 एकरामध्ये बाबासाहेबांचं स्मारक आहे. ऐका, हे काही मीडिया बाईट नाही आहे, हे काही पब्लिक स्पीच नाही आहे, हे आहे त्यांनी विधान भवनामध्ये एवढा मोठा त्यांनी हे प्रश्न मांडला आणि त्यांचं हे जे स्टेटमेंट होतं की 20 एकरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे आणि ते देऊन का बरं नाही राहिले? कारण की ते आपले जे मित्र आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटला ज्यांना ते वाचवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आजपासून आंबेडकरी समाज हे त्यांचा निषेध करणं सुरू करत आहे जेव्हापर्यंत ते 20 एकराचे कागद आणून देत नाही आणि आम्ही समजू की त्यांनी समाजाची दिशाभूल केली. पुढचं पाऊल काय असणार? आता तुम्ही बघा उद्यापासून आंबेडकरी समाज 20 एकरसाठी का बरं काय करते, कारण की बघा 5 वर्षामध्ये एकदा इलेक्शन येते आणि इलेक्शन आल्यावरच आमदार खासदार जे आहेत ते भूमिपूजन वगैरे करतात आणि काम सुरू करतात. परंतु आता हे जर इलेक्शन चाललं गेलं तर आंबेडकर समाजाला त्यांची 20 एकरची जागा कदाचित मिळणार नाही येणाऱ्या 5 वर्ष. तर आम्ही तेच करायचं का? आम्ही 272 दिवस बसलो आणि आता काय आम्ही आणखी म्हणजे आणखी 5 वर्ष तिकडे बसायचं का? असं नाही चालणार. आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर ते आमचे जनक आहेत, तर त्यांचा हे अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही जेव्हा म्हटलेलं होतं की 4 ऑगस्ट 2024पर्यंत स्मारकाचे बांधकाम सुरू केले पाहिजे, परंतु त्यांनी ते काम सुरू केलेलं नाही. म्हणून अद्याप आम्ही ते गेट तोडून आम्ही आतमध्ये गेलो, आम्ही भूमिपूजन केला आणि जर आताही त्यांनी 9 तारखेपर्यंत हे काम सुरू केलं नाही तर मग त्यासाठी जे जाब आहे ते सरकारला खूप ते झेपू शकणार नाही सरकार. हे लोक आहेत, त्यांनी 272 दिवस तिकडे बसून त्यांनी आंदोलन केलं होतं, हे आजी आहे, त्यांना आजपर्यंत काही मिळालेलं नाही आणि यासाठी देवेंद्र फडणवीसपासून कॉन्ट्रॅक्टरपासून विकास ठाकरेपर्यंत हे सगळे जबाबदार आहे. त्यांनी समाजाची जे दिशाभूल केलेली आहे, समाज त्यांना कोण्याही गद्दाराला माफ करणार नाही. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.